नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे। मागील व्हिडिओमध्ये आपण सिंगल डायमेन्शनल ॲरे बघितलेला होता, मग या व्हिडिओमध्ये आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे बघणार आहे। मल्टी डायमेन्शनल ॲरे काय यूज करतोय, जर सपोज तुम्हाला जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये जर काय करायचं असेल, स्टोअर करून ठेवायचं असेल, तर आपण कशाचा यूज करतोय, मल्टी डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो। मग ह्याचे सुद्धा दोन पार्ट पडतात, एक आहे इनिशियलायझेशन, दुसरा आहे डिक्लेरेशन। मग आता इनिशियलायझेशन म्हणजेच काय की एखादा ॲरे ज्यावेळी तुम्ही क्रिएट करता त्याच वेळी तुम्ही त्याच्यामध्ये एलिमेंट जर तुम्ही स्टोअर केला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनिशियलायझेशन। मग आता इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स बघा कसा आहे, डेटा टाइप ॲरे नेम। आता इथं मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर करणार आहे म्हणल्यावरती रो आणि कॉलम मध्ये आपण डेटा स्टोअर करतोय। मग रोची साईज आणि कॉलमची साईज द्यायची आणि पुढे काय हो, तुमचे जे काही व्हॅल्यू तुम्हाला एलिमेंट जे काही स्टोअर करायचे असतील ते एलिमेंट तुम्ही काय करू शकता, तिथं लिहू शकता। आता ह्याचा जर एक्झाम्पल जर तुम्ही बघितला, डेटा टाइप मला आता इंटिजर व्हॅल्यू काय करायचे तो स्टोअर करायचा आहे 3 रो आणि 3 कॉलम मध्ये। मग तो कसा लिहिणार, इंट। ॲरेचं नाव तुम्ही काही देऊ शकता, त्यामुळे ARR। रोज किती पाहिजेत, 3 पाहिजेत आणि कॉलम किती पाहिजे, तो 3 पाहिजेत। आणि व्हॅल्यू जर ज्यावेळी आपल्याला द्यायचं असेल तर कशा पद्धतीने देतोय, पहिल्यांदा हा जो आहे तो झाला तुमचा 0th रो, कॉमा हा झाला तुमचा काय 1th रो, कॉमा आणि हा झाला तुमचा काय हो 2th रो। ओके, कारण आपल्याला इंडेक्स जो आहे तो ॲरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतं। मग ह्या पद्धतीने आपण काय करतोय, इनिशियलायझेशन करतोय मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये। मग आता हा जो एलिमेंट आहे ते एलिमेंट किती कशा पद्धतीने मेमरीमध्ये स्टोअर होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9। मग ह्या पद्धतीने काय होतं, मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये एलिमेंट्स काय होतात, स्टोअर होतात। मग आता हा जर तुम्ही बघितला रो आहे, सपोज मी रोला आय मानतो, हा 0th रो आहे, कॉलम आहे 1 आहे आणि हा 2 आहे। मग हे काय तो तुमचे कॉलम आहेत, मग कॉलमला सपोज फॉर एक्झाम्पल जे मानतो, मग हा काय तुमचा 0th कॉलम 1th कॉलम आणि 2th कॉलम, बरोबर। मग मला सांगा ह्या 1चा इंडेक्स काय असणार आहे, ह्या 1चा इंडेक्स बघा तो कुठं स्टोअर्ड आहे, 0th रो 0th कॉलम, म्हणजेच काय 0 0 ला हा 1 काय स्टोअर्ड आहे, नंतर हा 0 1 ला स्टोअर्ड आहे, नंतर 0 2 ला हा एलिमेंट काय स्टोअर्ड आहे, नंतर काय 1 0 1 1 आणि 1 2 2 0 2 1 2 2 हा काय असणार आहे, तुमचा इंडेक्स असणार आहे मल्टी डायमेन्शनल ॲरेचा। मग हा सपोज काय आहे तुमचा आय, हा जे हा रो आणि हा कॉलम, हा रो आणि हा कॉलम। ओके, मग जर सपोज तुम्ही जर बघितला हा पहिला जो रो बघताय त्यावेळी 0 म्हणजेच काय रो जो आहे तो तुमचा काय फिक्स आहे आणि कॉलम काय व्हायला लागलाय, व्हेरी व्हायला लागलाय। मग ह्यासाठी आपण काय करतो, 2 फॉर लूपचा यूज करतोय मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये। मग आता मला जर सपोज फॉर एक्झाम्पल 5 ही व्हॅल्यू काय करायचं, ऍक्सेस करायचं आहे, मग कसं लिहिणार, 5 व्हॅल्यू कशात स्टोअर आहे, ARR मध्ये। ओके, आता पहिल्यांदा आपण काय रोची साईज देतो, दुसरा कॉलमचा साईज म्हणजे रोचा इंडेक्स देतोय आणि दुसरा काय कॉलमचा इंडेक्स। मग पहिल्यांदा रोचा इंडेक्स काय 1 आहे आणि कॉलमचा इंडेक्स काय 1। मग ह्या पद्धतीने तुम्हाला काय व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता तुम्ही मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये। ओके, मग चला तर आपण ह्याचा एक इनिशियलायझेशनचा काय प्रोग्राम बघूया। मग पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन। मग आता आपल्याला काय 2 व्हेरिएबल लागणार आहेत, काय इंट आय कॉमा जे, आणि ॲरे आपल्याला काय करायचं, इनिशियलाइज करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज इंट ARR 3/3। मग आता 3/3 म्हणलं की काय 3 × 3 म्हणजे 9 एलिमेंट त्याच्यामध्ये असणार आहे। पहिल्यांदा काय 1 2 3 हा 0th इंडेक्स झाला, 4 5 6 हा 1 इंडेक्स झाला आणि काय 7 8 9 हा काय झाला 2th रो झाला। मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, व्हॅल्यू इनिशियलाइज करतो। मग आता आपल्याला काय ती व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू प्रिंट करायचा। मग आता पहिल्यांदा काय रो जो आहे तो तुमचा फिक्स आहे, म्हणजे एक लूप जो आहे तो फिक्स ठेवण्यासाठी म्हणजे रो आय इक्वल टू काय 0, रो किती आहे 3 रो आहे, आय प्लस प्लस। मग आता ह्याच्यामध्ये काय 3 जो कॉलम्स आहेत ते काय व्हायला लागलेत, व्हॅरी व्हायला लागलेत। मग फॉर j इक्वल टू 0, j इज लेस दॅन 3 अँड j प्लस प्लस। मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू प्रिंट करायचं। मग प्रिंट एफ %d काय ARR ऑफ I and
जे. मग आता बघा पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू काय हो 0 आहे, जे ची व्हॅल्यू काय 0. मग पहिल्यांदा 0 0 या इंडेक्सला कुठली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार. मग नंतर जे काय होत जाणार व्हेरी होत जाणार म्हणजे 0 1 0 2 ओके ह्या पद्धतीने ते व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार. मग हे ज्यावेळी फॉर लूप कंप्लीट होईल त्यावेळी काय हो मला नेक्स्ट लाईनला जायला पाहिजे. मग त्यासाठी काय हो प्रिंट एफ स्लॅश एन म्हणजे न्यू लाईनला. मग हा फॉर लूप कंप्लीट झाला रिटर्न 0. मग अशा पद्धतीने काय होतो हा मल्टी डायमेन्शनलचा इनिशियलायझेशन जो आहे तो एक्झिक्यूट होतो. आता बघूया डिक्लेरेशन आपण कशा पद्धतीने करतो मल्टी डायमेन्शनल ॲरे मध्ये. तर त्याचा सिंटॅक्स जर बघितला तर डेटा टाइप ॲरे नेम आणि रोची साईज आणि कॉलमची साईज आपल्याला काय करायचं द्यायचं आहे. इथे आपल्याला काय व्हॅल्यू द्यायचं का नाही. डिक्लेरेशन म्हणजेच काय फक्त क्रिएट करून ठेवायचं. मग आता बघा जर सपोज फॉर एक्झाम्पल मला एक इंटिजर एलिमेंट्स काय करायचे स्टोअर करायचं आहे. मग त्यासाठी डेटा टाइप काय असणार आहे इंट. ॲरेचं नाव तुम्ही काहीच देऊ शकता ARR. मला आता काय करायचं 3x3 चा मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट काय करायचे तो स्टोअर करायचा आहे. मग आता 3x3 म्हणजेच काय की 9 एलिमेंट काय होणार आहेत ह्या ॲरे मध्ये स्टोअर होणार आहेत. ओके मग आता याचा एक प्रोग्राम बघूया कशा पद्धतीने आपण काय डिक्लेरेशन करतोय. मग आता बघा डिक्लेरेशन हे आपण कशासाठी करतोय की जर सपोज तुम्हाला काय करायचं असेल युजर कडनं व्हॅल्यू एंटर करून घ्यायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय डिक्लेरेशनचा यूज करतोय. मग आता बघा पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. आता याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे तो 2 व्हेरिएबल लागणार आहेत. एक रो साठी लागणार आहे आणि एक कॉलम साठी लागणार आहे. आणखी आपल्याला एक ॲरे लागणार काय इंट ARR काय 3x3 चा मॅट्रिक्स. ओके 3x3 चा मॅट्रिक्स. मग आता मला सांगा युजर एंटर कधी करणार आहे ज्यावेळी त्याला एखादा मेसेज दिसेल की हा एंटर अन एलिमेंट. मग त्यावेळी युजर काय करणार आहे एलिमेंट एंटर करणार. मग एक मेसेज आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं आहे. मग प्रिंट एफ एंटर अन ॲरे. ओके आता आपल्याला काय करायचं स्टोअर करायचं आहे. पण आता इथे इंडेक्स किती लागणार आहे तो एक रोचा इंडेक्स असणार आहे कॉलमचा इंडेक्स असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला किती 2 फॉर लूप लागणार आहेत. मग पहिला फॉर लूप हा काय रो साठी असतो. मग फॉर आय इक्वल टू काय 0 आय इज लेस दॅन 3 अँड आय प्लस प्लस. नंतर इनर लूप हा कॉलम साठी असतो फॉर जे इक्वल टू 0 जे इज लेस दॅन 3 अँड जे प्लस प्लस. मग जो पहिला एलिमेंट आहे तो पहिला एलिमेंट आपल्याला कुठल्या इंडेक्सला स्टोअर करायचा आहे 0 0 या इंडेक्सला स्टोअर करायचा आहे. मग स्कॅनएफ %d काय ampersand ARR ऑफ I and J. मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो मल्टी डायमेन्शनल ॲरे मध्ये म्हणजे जे एलिमेंट आपल्याला स्टोअर करायचं आहे तो ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो स्टोअर करू शकतो. मग आता आपल्याला काय करायचं जे स्टोअर केलेली व्हॅल्यूज आहेत ना ती व्हॅल्यूज प्रिंट करायचं. मग प्रिंट करण्यासाठी परत मला 2 लूप यूज करावं लागणार आहे. फॉर आय इक्वल टू काय 0 आय इज लेस दॅन 3 आय प्लस प्लस. नंतर काय फॉर जे इक्वल टू 0 जे इज लेस दॅन 3 अँड जे प्लस प्लस. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं आहे. मग प्रिंट एफ %d काय ARR ऑफ आय अँड जे. मग ह्या पद्धतीने आपण काय एलिमेंट प्रिंट करतो. मग हा फॉर लूप नंतर मला काय नेक्स्ट लाईनला यायला पाहिजे त्यासाठी आपण काय प्रिंट एफ स्लॅश एन यूज करतो. ओके अँड लास्टला काय रिटर्न 0. मग ह्या पद्धतीने काय मल्टी डायमेन्शनल ॲरे मध्ये डिक्लेरेशनचा जो काय आहे तो आपण यूज करतो. ओके मग अशा पद्धतीने आपण काय मल्टी डायमेन्शनलचं इनिशियलायझेशनचा पार्ट बघितलेला आहे आणि डिक्लेरेशनचा पार्ट बघितलेला आहे. मग आता हे जे प्रोग्राम आपण बघितलेला आहे ते प्रोग्राम आपण काय प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया की 2 डायमेन्शनल मल्टी डायमेन्शनल ॲरेचा जो इनिशियलायझेशन आहे तो इनिशियलायझेशनचा जो काही कोड आहे तो कोड कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो. हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन आणि ह्या मेन फंक्शन मध्ये आपल्याला काय 2 व्हेरिएबल लागणार आय आणि जे कॉमा एक ॲरे लागणार काय मी आता घेतोय ॲरे 3x3 चा ॲरे. ओके इक्वल टू आता ज्यावेळी आपण व्हॅल्यू देतोय त्यावेळी ह्या पद्धतीने व्हॅल्यू देतोय 1, 2, 3 हा एक 0th रो झाला.
नंतर दुसरा 4,5,6 तुम्ही कुठलीही व्हॅल्यू देऊ शकता, कॉमा 7,8,9. मग ह्या पद्धतीनं आपण काय ॲरे इनिशियलाइज करून घेतलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. मग आता आउटर लूप जो आहे तो रो साठी आहे. मग रो आपल्याला काय फिक्स ठेवावं लागणार आहे जोपर्यंत कॉलम एंड होत नाही. मग आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 3 अँड आय प्लस प्लस. सेम तसंच काय फॉर जे इक्वल टू 0, जे इज लेस दॅन 3 अँड जे प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. प्रिंट एफ %d कॉमा ARR ऑफ आय आणि जे. ARR ऑफ आय आणि जे म्हणजे रो आणि कॉलमची व्हॅल्यू काय होणार, प्रिंट होणार. मग हा फॉर लूप ज्यावेळी क्लोज होईल त्यावेळी इथं काय आपल्याला नेक्स्ट लाईनला पाहिजे प्रिंट एफ, इथं काय /n येणार. ओके. मग अशा पद्धतीनं काय हा जो 2 डायमेन्शनल ॲरेचा इनिशियलायझेशनचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. मग आता सेव्ह करूया आणि रन करूया. आउटपुट काय येतं बघूया. बघा आता आपला प्रोग्राम रन झालेला आहे. जर तुम्ही बघितला 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या पद्धतीनं काय जो आपला 2 डायमेन्शनल ॲरे किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरेचा इनिशियलायझेशनचा जो काय प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. आता बघूया की मल्टी डायमेन्शनल ॲरेचा जो डिक्लेरेशनचा पार्ट आहे तो पार्ट कशा पद्धतीने आपण प्रोग्राम लिहितो त्याचा. मग पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता मेन फंक्शन मध्ये आपल्याला काय 2 व्हेरिएबल लागणार आहेत, इंट आय कॉमा जे. ओके. आणखी एक ॲरे आपल्याला डिक्लेअर करायला पाहिजे ARR ऑफ 3 अँड 3 म्हणजे आता 3 रो आणि 3 कॉलमचा काय एक ॲरे घेणार आहे. मग आता आपल्याला काय की हा जो ॲरेचे जे एलिमेंट आहेत, आता एलिमेंट किती असणार आहेत, 9 एलिमेंट. मग तो आपल्याला काय करून घ्यायचा, युजरकडनं एंटर करून घ्यायचा. मग युजरकडनं एंटर करून घेण्यासाठी आपल्याला एक मेसेज प्रिंट करायला पाहिजे. काय प्रिंट एंटर अॅन ॲरे, एंटर अॅन ॲरे. मग हा मेसेज ज्यावेळी युजर बघेल त्यावेळी युजर काय करणार आपल्याला 9 एलिमेंट काय करणार एंटर करणार आहे. मग तो आपल्याला काय करायचं, स्टोअर करायचा आहे. मग आता स्टोअर करत असताना मी काय यूज करणार आहे, फॉर लूप हा रो साठी यूज करणार आहे. आय इज लेस दॅन 3 अँड आय प्लस प्लस. आणि इनर लूप जो आहे तो कॉलम साठी यूज करणार आहे. मग फॉर जे इक्वल टू 0, जे इज लेस दॅन 3 अँड जे प्लस प्लस. मग आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय स्टोअर करून घेणार आहे scanf %d कॉमा ampersand ARR ऑफ आय अँड जे. ओके. मग आता आपण स्टोअर करून घेतलेला आहे. मग आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं. मग प्रिंट करण्यासाठी आपल्याला परत काय हा फॉर लूप यूज करावा लागणार आहे. मग आता त्यासाठी काय ओके. मग आता इथं प्रिंटएफच्या ठिकाणी आपल्याला काय स्कॅनएफच्या ठिकाणी आपल्याला काय प्रिंटएफ काय %d कॉमा ARR ऑफ आय अँड जे. मग ह्या पद्धतीनं काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं. मग ह्या फॉर लूपच्या नंतर आपल्याला काय पाहिजे, /n पाहिजे. मग प्रिंटएफ काय /n म्हणजे न्यू लाईन साठी. अशा पद्धतीनं काय हा प्रोग्राम क्रिएट झालेला आहे. मग लास्टला काय रिटर्न 0. ओके. मग आता प्रोग्राम सेव्ह करतो आणि रन करूया. कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो बघूया. ओके. आपला प्रोग्राम रन झालेला आहे. मग आता एंटर अँड ॲरे. मग आता मी 9 एलिमेंट काय करतोय, एंटर करतोय. 4 5 6 7 8 9 तुम्ही व्हॅल्यू कुठलीही घालू शकता. मग आता तुम्ही जर बघितला 1 2 3 4 5 6 7 8 9 हा जो ॲरे आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे तो प्रिंट झालेला आहे. मग ह्या पद्धतीनं काय मल्टी डायमेन्शनल ॲरेचा जो काही प्रोग्राम आहे डिक्लेरेशनचा तो एक्झिक्यूट होतोय. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.